मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. निशांत हा अधिराजच्या घरी आलेला असतो आणि अधिराजला म्हणत असतो, माझं फक्त 2 मिनिटाचं काम आहे, मी पटकन येऊ का आतमध्ये. तर अधिराज म्हणत असतो, तुमची ती बुटं बाहेर काढून ठेवा आणि 10 मिनिटं बोलायचं असेल तर 10 मिनिटं बोला. निशान मात्र ऐकत नसतो आणि निशान हे 2 मिनिटाचंच काम आहे असं म्हणून बुटासगत आतमध्ये येतो. अधिराज हा निशानचे नित्यासमोर कॉलर पकडतो आणि निशानला खाली पाडतो आणि निशानचे बूट काढतो आणि बाहेर फेकतो आणि निशानच्या कपड्यानेच त्याला त्याची धूळ स्वच्छ करायला सांगतो. आणि म्हणत असतो की आता तुम्ही 2 मिनिटे नाही तर 10 मिनिटे येऊन बसा आणि बोला. त्या म्हणत असते, निशान तुला सांगितलं होतं ना त्याने बूट बाहेर काढ म्हणून, त्याची काहीही चूक. निशान म्हणत असतो नित्याला, तुझ्या पायाला काय लागलं आणि हे काय कपडे घातलेस, तू जर सांगितलं असतं तर मी तुला कपडे आणून दिले असते ना. त्या ही काय अवस्था करून घेतली. आणि अधिराजला म्हणत असतो की ही काय अवस्था करून घेतली नित्याने स्वतःची, आणि पायाला लागलंय, डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं ना, मला साधा एक कॉल तरी करायचा ना. तर अधिराज म्हणत असतो, त्या त्यांच्या मनाने आल्या इथे, आम्ही यांना इथे घेऊन आलो नाही. तर पुढील भागामध्ये सर्वच जण बाहेर झोपलेले असतात. तर पाहुणी मात्र नित्याची काठ धरून ही जंगलामध्ये फेकून देते. तर नित्या ही अधिराजला आवाज देत असते. तर नित्या एका झाडावरती पडते आणि बेशुद्ध होते. तर नित्यावर कुणीतरी जीवघेणे हल्ला करत असतो. तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर शेअर आणि लाईक नक्कीच करा.